विमान अपघातामधील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास आता सुरुवात झालेली आहे। डीएनए चाचणीच्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला आता सुरुवात झाली आहे। आणखी काही मृतदेहांचे डीएनए चाचण्या या बाकी आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच नातेवाईकांनी टाळं फोडला होता आणि आमचे जे मिसिंग नातेवाईक आहेत त्यांचं काय झालं असा प्रश्न सुद्धा प्रशासनाला विचारण्यात आला। मी सध्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम रूम बाहेर आहे आणि या ठिकाणची थेट दृश्य जे की आपल्याला पाहायला मिळतात की कशा पद्धतीचं सध्या वातावरण या ठिकाणी आहे। गर्दी जमलेली आहे नातेवाईकांची आणि त्यासोबतच मृतदेह जे आहेत ते आता एक एक करून स्वाधीन करायला सुरुवात झालेली आहे। ॲम्ब्युलन्स इथे लागलेले आहे, कोल्ड स्टोरेज आहे इथे सिव्हिल हॉस्पिटलचं आणि या कोल्ड स्टोरेजमधून एक एक ज्या डेड बॉडीज आहेत त्या आता बाहेर आणल्या जातात। विमान अपघातामध्ये आकडा जो आहे तो 274 मध्ये 74 वर पोहोचलेला आहे। जवळपास 300 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी मागवलेल्या आहेत, त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पोलीस कमिशनर जे आहेत अहमदाबादचे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही नेते मंत्री पण या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे आणि दिलासा देण्याचं एक जे काम आहे ते इथल्या मंत्र्यांकडून, नेत्यांकडून आणि त्यासोबतच पोलिसांकडून नातेवाईकांना केलं जात आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय, एकीकडे ॲम्ब्युलन्स दिसते आपल्याला, दुसरीकडे आपल्याला नेते मंडळी दिसत आहेत जे नातेवाईकांची बातचीत करतायत। तर ही सगळी दृश्य पाहिली तर लक्षात येतं की या प्रकरणाची गंभीरता जास्त आहे आणि ज्यांचे डीएनए सॅम्पल मॅच झालेले आहेत मृतकांशी, त्या सगळ्या मृतकांना आता नातेवाईकांच्या स्वाधीन दिलं जात आहे। कारण जवळपास 50 तासांहून जास्त वेळ झालेला आहे या सगळ्या घटनेला आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या नातेवाईकांवरती अंत्यसंस्कार करता यावे यासाठी जे नातेवाईक आहेत ते आग्रही झालेले आहेत। त्यांचा संताप या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे की आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि त्यांनी ॲम्ब्युलन्समधून एक एक करून मृतदेह जे आहेत ते रवाना करण्यास सुरुवात केलेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय, नेते येत आहेत, भेटीगाठी वाढलेल्या आहेत, हालचाली वाढलेल्या आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे डीएनए सॅम्पल मॅच होतील त्या सगळ्या नातेवाईकांना त्यांची आप्तेष्ट असू द्या, नातेवाईक असू द्या, त्यांचे मृतदेह हवाले केले जाणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।